नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया डिंगरीच्या शेंगांची भाजी. डिंगरीच्या शेंगा म्हणजेच मुळ्याच्या शेंगा. गावाकडे आई आजीच्या हातची भाजी तुम्ही खाल्लीच असेल, पण आज आपण त्याच पद्धतीने आणि त्याच प्रकारे इथं ही भाजी बनवत आहोत. पारंपरिक रेसिपी आहे, व्हिडिओ स्किप न करता पहा. आजकाल ही भाजी पाहायला सुद्धा मिळत नाही किंवा खायला सुद्धा मिळत नाही. पण कधी तुम्हाला जर अशी भाजी बाजारामध्ये मुळ्याच्या शेंगा मिळाल्या तर नक्कीच घेऊन या. पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर हे पहा, इथं 1/2 किलो आपण डिंगरीच्या शेंगा किंवा मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये या शेंगा बाजारामध्ये भरपूर येतात आणि नक्कीच तुम्ही आणून जर याची भाजी करून खाल्लीत, पौष्टिक तर आहेच पण त्याचबरोबर औषधीही आहे. स्वच्छ अशा या शेंगा धुवून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने त्या तुकडे करून घ्यायचे आहेत. शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या, शेंगांचे आपण व्यवस्थित असे तुकडे करून घेतले. आता भाजी फोडणीला टाकूया. एक पळीभर तेलावरती जिरे फोडणीला टाकायचं. जिऱ्यावरती कांदा, मध्यम चिरलेला कांदा घ्यायचा आहे आपल्याला. मिडियम कांदा घ्या आणि तो बारीक चिरून घ्या. हळद, हिंग आणि लाल मिरची पावडरची फोडणी करायची. झटपट होणारी रेसिपी आहे. जेवढी झटपट होते तेवढी चवीलाही छान. कमीत कमी मसाल्यांमध्ये ही भाजी आपल्याला बनवायची आहे. फक्त जिरं, कांदा आणि लाल मिरचीची फोडणी, हळद, हिंगाची फोडणी करून आपण ज्या शेंगा तुकडे करून घेतल्या, स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून तुकडे व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि हे पहा, अशा पद्धतीने छान असं 1-2 ते 3 मिनटासाठी संपूर्ण मसाल्यामध्ये या शेंगा परतून घ्यायच्या. चवीनुसार मीठ घालायचं आहे. पुन्हा एकदा मीठ घालून ह्या परतून घेऊया. लक्षात ठेवा, या शेंगा चाकूच्या किंवा विळीच्या साह्याने कट करू नका. हाताने व्यवस्थित मोडून घ्या, म्हणजे त्याच्या शिरा निघाल्या की भाजी खाताना त्या शिरा तोंडामध्ये येत नाहीत. म्हणून काय करायचं, आपण गवारीची शेंग जशी तुकडे करतो त्या गवारीच्या शेंगेप्रमाणे ही शेंगा आपण साफ करून घ्यायची. आणि 1-2 ते 3 मिनटं खमंग खरपूस अशी आपल्याला या मसाल्यामध्ये ही शेंग परतून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, आता बाजारामध्ये भरपूर अशा या मुळ्याच्या शेंगा आलेल्या आहेत. मुळा पचनाला अगदी छान असा ही पचनासाठी आपल्याला ही भाजी फार छान आहे. मुळा तर आपण नेहमीच खातो, पण एकदा मुळ्याच्या शेंगांची भाजी करून पहा. ज्या पद्धतीने मुळा आपल्या पचनाला फायदेशीर आहे त्याच पद्धतीने ही भाजी आहे. आता या भाजीला गरम पाणी घ्यायचं आहे आपल्याला. जास्ती पाणी घेऊ नका. भाजी शिजण्या इतकंच पाणी घ्या आणि 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घ्या. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्या. जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट चालत नसेल तर इथं तीळ कूटही चालेल. तीळ भाजून घ्या आणि त्याचा असा जाडसर कूट करून घ्या. शेंगदाण्याचा कूटही आपल्याला जाडसर करून घ्यायचा आहे. किंवा मग तुम्हाला जर चालतच नसेल तर मुगाची डाळ भिजत घाला आणि मुगाची डाळ या भाजीमध्ये घ्या. झाकण ठेवूया आणि एक 5 ते 7 मिनटासाठी ही भाजी आपल्याला शिजून द्यायची आहे. पहा, इथं छान अशी भाजी आपली तयार झाली आहे. थोडंसं पाणी आहे, पण हे पाणी मी सुकवून घेणार आहे कारण मला सुकी भाजी हवी आहे. आणि हे पहा, आता एक गॅस मिडियम ठेवला आहे मी. 2 ते 3 मिनटासाठी पूर्ण पाणी आटेपर्यंत ही भाजी आपण बनवून घ्यायची. आपण ही भाजी सुकी बनवत आहोत. लक्षात ठेवा, मुळ्याच्या शेंगा जेव्हा तुम्ही बाजारामध्ये ह्या डिंगरीच्या शेंगा घ्याल तेव्हा कोवळ्या शेंगा बघून घ्या. जाडसर किंवा जून शेंगा घेऊ नका. शेंगा लवकर शिजत नाहीत, म्हणून घेतानाच कोवळी शेंग घ्या. आणि हे पहा, पूर्णपणे पाणी आपलं आटलेलं आहे आणि छान अशी आपली डिंगरीच्या शेंगांची भाजी, झटपट पौष्टिक अशी गावरान रेसिपी तयार आहे. आणि पहा, सुंदर अशी ही रेसिपी झालेली आहे आपली. अगदी ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा चपातीबरोबर याचा स्वाद फार छान लागतो. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असेच गावाकडच्या चवीची पुन्हा एखादी भाजी घेऊन येईन मी आणि पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन नवीन आणि पारंपरिक गावरान रेसिपीसह. पहा, इथं ज्वारीच्या भाकरीबरोबर आपल्याला या भाजीचा, गरमागरम डिंगरीच्या भाजीचा स्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद मंडळी.